मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू। पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात कलम 304 आणि अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल। घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांची। एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती। 2029च्या निवडणुकीचं नेतृत्व मोदीच करणार। एबीपी माझाच्या 0 अवर या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार। ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा, अमित शहांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदेंसह 12 मुख्यमंत्री आणि 18 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, तर अजित पवार आजारी असल्यानं उपस्थितीवर प्रश्नचिन्ह। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन काय? आज दिवसभर एबीपी माझावर माझा महाराष्ट्र माझं विजन। शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला, शिक्षक भारतीची हायकोर्टात याचिका। केंद्रीय निवडणूक आयोग आज निर्णय घेणार। गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये 3 माओवाद्यांना कंठस्नान। मृतांमध्ये 1 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश। घटनास्थळावरून 3 ऑटोमॅटिक शस्त्रही जप्त। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी 6वा आरोपी अटकेत। हरियाणातील फतेहाबादमधनं आरोपी ताब्यात। आणि मॉन्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। यंदा 2 दिवस आधी मॉन्सून अंदमानमध्ये सक्रिय होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।